मी विनोद पवार पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपण ह्या प्लॉटला आतापर्यंत 2 आळवण्या केल्या आहे आणि आज आपण याला तिसरी आळवणी केलेली आहे. तर 2 आळवण्या आपण पहिल्या सुरुवातीची आळवणी जी आहे तर ह्युमिक ॲसिड प्लस मायक्रोरायझा, त्यानंतर ट्रायको आणि सुडोमोनास या दोन्हीचं कॉम्बिनेशन. आता तिसरी आळवणी जी आहे शेतकरी मित्रांनो, आपण याला महा NPK आपण हे दिलेलं आहे, म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आपण ज्याला म्हणतो. जे आपण सुरुवातीच्या काळामध्ये बेसल डोस वापरतो, ते बेसल डोस असं जे आहे तर पिकाला 100% अवेलेबल व्हावं, जमिनीमध्ये त्याचं स्थिरीकरण होऊ नये आणि ते झालेलं स्थिरीकरण आहे तर त्याचं सोल्युबलायझेशन व्हावं, यासाठी या बॅक्टेरिया काम करतात. तर यामध्ये जे आहे तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये सेल काउंट हा दिलेला असतो या बॅक्टेरियामध्ये. तर आपण याला एकरी जे आहे तर 1 लिटर या बॅक्टेरिया वापरलेला आहे. तर यामध्ये काय होतं 100% जैविक जेव्हा आपण करतो त्यावेळेस काय होतं की सुरुवातीच्या काळामध्ये आपण जेव्हा बॅक्टेरियांचा वापर करतो, तर या बॅक्टेरियांचा वापर करत असताना आपल्याला सध्याच्या या टेम्परेचरमध्ये आणि सध्याच्या वातावरणामध्ये याचा रिझल्ट हा खूप छान मिळत असतो. तर मला सुरुवातीच्या काळामध्ये याच्या ट्रायकोडर्माचा त्याचा रिझल्ट हा चांगला मिळाला. त्यानंतर जर्मिनेशन हे खास झालं आणि अशा पद्धतीचं जर्मिनेशन हे दिसत आहे. फुटवा हा चांगला निघत आहे, अजूनही फुटवा निघत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण याच्यामध्ये सेल काउंटचा जो विषय आहे तर तो आज समजून घेऊ. बरेच वेळेस प्रोडक्ट आपण मार्केटमधून घेत असतो आणि आपल्याला त्याचा सेल काउंट हा माहिती नसतो किंवा त्या लेबल क्लेमवरती जो सेल काउंट दिलेला असतो तर तो आपल्याला हा कळत नसतो. तर आपण याच्यावर बघा, टोटल आपण आता हे जे प्रोडक्ट आहे तर या प्रोडक्टवरती दिलेलं आहे बघा, माझ्या बोटाजवळ बघा, की याच्यामध्ये दिलेलं आहे टोटल व्हायबल काउंट 1.5 × 10 आणि 10चा 8वा घात सेल ml प्रति मिन. याचं जर आपण हे जर केलं शेतकरी मित्रांनो, काय की कॅल्क्युलेशन, तर आपण जर याचं कॅल्क्युलेशन जर केलं शेतकरी मित्रांनो, तर या कॅल्क्युलेशनमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की आता याच्यामध्ये जे आहे तर 1.5 × 10, 10चा 8वा घात, जर याचं जर आपण कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेटरवरती केलं तर एका mlला 15 कोटीपर्यंत जिवंत जीवाणू जे आहे तर याच्यामध्ये आहे, असं कंपनी लेबल क्लेम करते, जे NPK महा NPK आहे तर असं. तर प्रत्येक जे बायोलॉजिकल प्रोडक्ट आहे, बायो फर्टिलायझरचे जे खतं आहे तर त्यावरती लेबल दिलेलं असतं. तर आपण त्याच्यामध्ये कमी जास्त प्रमाणात असतं, आपण थोडेसे ॲडव्हान्समधले किंवा जास्त हाय क्वालिटीचे किंवा त्याच्यामध्ये बऱ्याचशा कंपन्या काय क्लेम करतात की बाबा आमच्या याच्यामध्ये 1 कोटी, 2 कोटी, 5 कोटीपर्यंत जीवाणू पर ml पर माईन असं आहे. तर त्या याच्यामध्ये आपल्याला जर ते ओळखायचं असेल तर ते आपण या कॅल्क्युलेशननुसार किंवा याच्यात जर आपण कॅल्क्युलेटरवरती कॅल्क्युलेशन जर केलं तर आपल्याला कळतं. तर आता ही कंपनी लेबल क्लेम करते महा NPK, की एका mlला 15 कोटीपर्यंत जिवंत बॅक्टेरिया आहे आणि हे जे आहे तर हे महाराष्ट्र शासनाचं प्रोडक्ट आहे. तर हे आपण एकरी आपण 1 लिटरपर्यंत याचा रिकमेंडेशन आहे. 1 लिटरपर्यंत आपण याची आळवणी केलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अजून आळवणी केली त्यांनी आळवणी करू शकतात.